नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, वनरक्षक, सरळ सेवा, टोटल एक्झाम, विशेष करून खास करून आपण पोलीस भरती जास्त फोकस केले. ठीक आहे मित्रांनो, आपला विषयच असा आहे, कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व आणि प्रश्न अतिशय महत्त्वाचे, बार बार आलेले प्रश्न. वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, व आहा यांना खालीलपैकी काय म्हणता येईल किंवा म्हणतात. ठीक आहे, सजातीय स्वर होणार नाही मित्रांनो, विजातीय स्वर होणार नाही, व्यंजने पण होणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, स्वरादी. मित्रांनो आवर्जून एक गोष्ट सांगतो, आणि आहा ह्या दोन स्वरादी नसून अनुस्वार आणि विसर्ग या दोन स्वरादी, त्यातला एक भाग आहे, लक्षात ठेवायचं. अनुस्वार आणि विसर्ग या दोन स्वरादी येतात आणि त्यातला एक भाग आहे, एवढाच अनुस्वार आहे, वरचा डॉट आहे आणि हे डॉट दोन एवढीच विसर्ग आहेत. पण याच्या अगोदर कोणता तरी एक स्वर लागते म्हणून इथं अ ठेवला आणि इथं याच्या अगोदर अ ठेवला, पण आपल्याला त्याला सध्याचं स्वरादी म्हणता येईल. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो? ओष्ठ्य वर्गात येतो म्हणते. त थ द ध क ख ग घ ट ठ ड ढ ट ठ ड न प फ ब भ. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. प फ ब भ या वर्णांना आपल्याला काय म्हणता येईल? ओष्ठ्य वर्ण आणि ओष्ठ्य वर्गातले व्यंजने आहेत ते. ठीक आहे, वर्गांचे नाव आहेत मित्रांनो, क वर्ग, च वर्ग, प क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. मग प फ ब भ हे कशात येतात? प वर्गामध्ये येतात. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? काय म्हणते बघा, स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? स्वरादी, स्वर, व्यंजने, जोडाक्षरे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र नसतो त्यांना पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते, अशा वर्णांना काय म्हणतात? व्यंजने असे म्हणतात. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे, पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही? रस्व स्वर कोणता नाही म्हणताय मित्रांनो. उ हा दीर्घ स्वर आहे. ठीक आहे, पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही? ठीक आहे, पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही? बर, रु हा रस्व स्वर आहे, लू हा रस्व स्वर आहे आणि रस्वई हा रस्व स्वर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो, दीर्घ उ. ठीक आहे, रु हा रस्व स्वर आहे, लू हा रस्व स्वर आहे, रस्वई हा रस्व स्वर आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, दीर्घ उ. ठीक आहे, मग हा दीर्घ आहे, बाकीचे रस्व आहेत. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? काय आणायचे आपल्याला अक्षरत्व येण्यासाठी? दोन व्यंजनांचे एकत्रीकरण होणार नाही. व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण पाहूया. दोन स्वरांचे एकत्रीकरण होणार नाही. व्यंजनामधून स्वर काढून टाकणे होणार नाही. ऑप्शन नंबर 3 व्यंजन प्लस स्वर यांचे एकत्रीकरण बरोबर काय मित्रांनो? अक्षरत्व. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला प हे व्यंजन आहे, याच्यामध्ये एक स्वर मिसळतो अधिक अ, प अधिक अ बरोबर काय? प. आता काही फोक्याला वाटण मास्तर पागल झालं, इथं प आहे इथं प आहे, पण याच्यात खूप बदल आहे. इथं लंगडं प आहे, इथं पूर्ण प आहे. ठीक आहे, हे व्यंजन आहे आणि हे अक्षर आहे, हा फरक आहे दोघातला. आणि मग व्यंजन प्लस स्वर बरोबर काय? अक्षर. आणि म्हणून व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण बरोबर काय? अक्षरत्व. ठीक आहे, च च्या वर्गातील, बघा परत प्रश्न आला, च च्या वर्गातील च छ ज झ या वर्णांचा, या वर्षांचा नाही, या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो. च च्या वर्गातील च छ ज झ, च छ ज झ या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो. ठीक आहे, कंठ्य व तालव्य होणार नाही. एक बरोबर आहे, तालव्य होते. बघू आणखीन काय होते तर
पण ऑप्शन नंबर कंठ्य आल्यामुळे चुकलं. मूर्धन्य व कंठ्य कधीच होणार नाही. तालव्य व दंत तालव्य 100% ऑप्शन बरोबर आहे. दंते व ओष्ठ्य होणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, च छ ज झ ही जी वर्ण आहेत का, यांना आपल्याला तालव्य पण म्हणता येते आणि दंत तालव्य पण म्हणता येते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ठ्य वर्ण नाही म्हणते? ओष्ठ्य वर्ण नाही, याला लय फोकस करा. ठीक आहे, मग मित्रांनो प हा ओष्ठ्य वर्ण आहे, ब हा ओष्ठ्य वर्ण आहे, म हा ओष्ठ्य वर्ण आहे आणि न हे अनुनासिक आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो अशा वर्णांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. आणि ओष्ठ्य वर्ण 3 आहेत, प ब म. इथं 3 आहेत बरं का, एकूण 7 आहेत. ठीक आहे, पण न हे अनुनासिक आहे, याला आपल्याला इथं ओष्ठ्य वर्णामध्ये घेता येणार नाही आणि तेच आपलं ऑप्शन आहे 4. ठीक आहे, चकोर. चकोर या शब्दातील च, चकोर या शब्दातील च म्हणते, हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? फक्त च, याच्याबद्दल बोलायले. तालव्य है, कंठ है, दंतोष्ठ है का दंते? मित्रांनो लक्षात ठेवायचंय, कंठे तर कधीच होणार नाही, दंतोष्ठे बी होणार नाही आणि दंते होणार नाही. ऑप्शन नंबर 1च तालव्य. इकडे पहा, हे जे च आहे ना, च, आता याच्या अगोदरही बोललो होतो तुम्हाला, छ ज आणि झ, च छ ज झ, हे वर्ण एक तर आपल्याला तालव्य म्हणता येतील, नाही तर दंत तालव्य म्हणता येतील. लक्षात ठेवायचं, च छ ज झ ही वर्ण एक तर तालव्य आहेत नाहीतर दंत तालव्य. त्यापैकी च इथं कोण आहे? तालव्य. दंत तालव्य ऑप्शन मध्येच नाही, तर विशेष म्हटलं आपण त्याला तालव्य म्हणूता. चौपट. चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा म्हणते. ठीक आहे, गणनावाचक आहे, गणवाचक म्हणते, क्रमवाचक, आवृत्तीवाचक यापैकी नाही. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, आवृत्तीवाचक. ठीक आहे, आपण म्हणतो बघा चौपट रस्ता. मित्रांनो रस्ता हे नाम आहे आणि कसा आहे रस्ता? चौपट. चौपट शब्दानं रस्ता या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण रस्ता किती पदरी दाखवते? 4 पट दाखवते, रस्त्याची पट दाखवते म्हणून आवृत्तीवाचक आहे, म्हणून आवृत्तीवाचक विशेषण आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. अनुनासिक वर्ण ओळखायचा आहे. ठीक आहे, ड द न ह. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, न. ठीक आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, हे ड आहे पण हे अनुनासिक आहे बरं, इथं डॉट आल्यावर हे आहे ड आणि हे आहे अनुनासिक. ठीक आहे, कधी जर परीक्षेत प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे. पण खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा म्हणतंय, तर न हे अनुनासिक आहे, ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? मूर्धन्य व्यंजन ओळखायला सांगितलंय, क स त आणि ठ. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, ठ हे मूर्धन्य व्यंजन आहे मित्रांनो. ठीक आहे, मूर्धन्य व्यंजन म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा इथं मूर्धा असते बघा, कोमल भाग असते, ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो त्यांना मूर्धन्य व्यंजन म्हणतात आणि ते आहे ठ. ठीक आहे, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. ठीक आहे, कठोर व्यंजने आहेत, होणार नाही. उष्मे आहेत, होणार नाही. मृदू आहेत, होणारच आहे, विषय संपला. महाप्राणदर होणार नाही. ठीक आहे, मग मित्रांनो ड आणि ढ ही कोण येतं? मृदू व्यंजने. ठीक आहे, मूळ मृदू व्यंजने मराठी भाषेत 10 आहेत आणि एकूण मृदू व्यंजने 21 आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? ठीक आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवायचंय, 1 2 3 4 5 आणि 6
6 व्यंजन आहेत मित्रांनो. डायरेक्ट सांगतो तुम्हाला कुठे आहे. ऑप्शन नंबर 2. तरी आपण त्याची फोड करू ता. क अधिक अ, ल अधिक प अधिक अ, त्यानंतर वृक्षाची फोड करू ता. ठीक आहे. व अधिक रू अधिक क अधिक श अधिक अ. आता लक्षात घ्या मित्रांनो, क ची फोड झाली क अधिक अ, ह्या जोड अक्षराची फोड झाली अल्प म्हणजे ल प अ, ह्या वृची फोड झाली व अधिक रू, आणि क्ष ची फोड झाली क अधिक श अधिक अ. ओळखायला काय सांगितलंय मित्रांनो, महत्वाचा मुद्दा. ओळखायला काय सांगितलंय, व्यंजने म्हणतंय. किती व्यंजने आहेत मित्रांनो, एक व्यंजन आहे, 2 3 4 5 आणि 6, आणि तेच आपला ऑप्शन आहे 2. विषय संपला. ठीक आहे. पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण आहेत. पारंपरिक का म्हणतंय. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, 48. एकदम सुरुवातीला मराठी भाषेत वर्णमाला आलती, संस्कृत भाषेतून आपण मराठीची वर्णमाला घेतलेली आहे, तेव्हा किती वर्ण होते मित्रांनो, 48 होते. ठीक आहे. मग पारंपरिक वर्ण 48 आणि आधुनिक वर्ण 52 असं ऑप्शन द्यायचं. पर्याय जर आला तर खालीलपैकी हा ओष्ठ्य वर्ण आहे. ठीक आहे. खालीलपैकी हा ओष्ठ्य वर्ण ओळखायला सांगितलं आपल्याला. प न ग घ. तर संपला पहिलाच प्रश्न आहे, ओष्ठ्य वर्ण. ठीक आहे. मग प कोण आहे, ओष्ठ्य वर्ण आहे. खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. अनुनासिक पण नसणारे म्हणताय. काय ओळखायचंय, व्यंजन ओळखायचंय. अनुनासिक नसणारं व्यंजन ओळखायचंय. बर बघा मित्रांनो, मी म्हणीन तसा प्रश्न आला बघा. न हे अनुनासिक आहे, म हे अनुनासिक आहे, न पण अनुनासिक आहे, आणि ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. इथं याला पण आपल्याला अनुनासिक मला वाटतंय, पण इकडे बघा तुम्हाला अगोदरही सांगितलंय हे ड आहे पण हे अनुनासिक आहे, हा फरक आहे. मग हे अनुनासिक नाही आणि हे अनुनासिक आहे, मग इथं बघा हे अनुनासिक नाही. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. मग डॅश डॅश काय आहे बघू ता. ठीक आहे. तर त्याला भाषा असे म्हणतात. काय म्हणतात, भाषा. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. दंड नसलेले अक्षर, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते. दंड नसलेले, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. याला कोणताही दंड नाही. फॉर एक्झाम्पल द म्हणलं द, तर हा अर्धा दंड असणारं व्यंजन आहे. ठीक आहे. म्हणलं तुम्हाला फ, तर फ हा मध्यदंड असणारं व्यंजन आहे. ठीक आहे. तुम्हाला म्हणलं क्ष, हा शेवटी दंड असणारं व्यंजन आहे. पण म्हणलं र, याला दंडच नाही. म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो काय आहे, 4 र. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे. कोणता वर्ण काय म्हणतंय, स्वर आहे. ऑप्शन नंबर 3 उ. ठीक आहे. कारण उ कोण आहे, स्वर. बाकीचे सगळे व्यंजन आहेत, क व्यंजन आहे, ज व्यंजन आहे, न व्यंजन आहे, त्यांचे पाय मोडलेले आहेत. काही हरामी काही फोके तर काय करायला बसले, स्वराचाही पाय मोडायला बसलेत. पण तसं होत नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. काय, उ. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार. आणि अजून इम्पॉर्टंट सांगतो, जे बी प्रश्न आहेत का अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण याच्यावर मी अभ्यास केलेला आहे. या गोष्टी सातत्याने येणारे प्रश्न आपण रेकॉर्डेड प्रमाणे घेत आहोत. मित्रांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत 100% पोहोचतील. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.